उद्या सरप्राइजेस मिळतील, तर आता तुम्हाला फायदा मिळू नये म्हणून त्यांचा प्रयत्न असणार आहे, पण तो फायदा तुम्ही कसा घेणार आहात? आम्हाला एखादा सरप्राईज आजच कळेल का? सरप्राइजेस येणार आहेत हे बघा. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा, हे आज नाही, जेव्हापासनं विधानसभेची निवडणूक पराभूत झाली तेव्हापासनं महाविकास आघाडीमध्ये तिघांचे तीन दिशेला तोंड आहेत. त्याच्या आधी देखील यांची हीच अवस्था होती. आज विधान परिषदेच्या निमित्ताने यांचे वाद चव्हाट्यावर आले. येणाऱ्या काळामध्ये हे तिन्ही पक्ष एकमेकांचे कपडे फाडण्याचं काम करणार आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारलाय की महायुती म्हणून, आम्ही निश्चितपणे याबद्दल आम्ही चर्चा सुरू आहे. वेगळा उमेदवार द्यायचा का, आणि या ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा कारभार सुरू आहे त्याचा फायदा घ्यायचा का, याच्याबद्दल सरप्राइजेस आहेत. मी आत्ताच तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत नाही, परंतु निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरप्राईज येणार आहेत. उद्धवजी ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्याला कदाचित साथ देणार नाही. उबाटा गटमधला एक संजय राऊतांचा 4-5 आमदारांचा गट आहे, तो आपल्याला साथ देणार नाही. त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांनी आपला राजकीय बळी जाऊ नये यासाठी अंबादासजी दानवे या सर्वसामान्य शिवसैनिकांचा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलाय. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. हे लक्षात घ्या की अंबादासजी दानवे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे, कारण स्वतः हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची इच्छा आहे की ही निवडणूक त्यांनी लढावी. हर्षवर्धन सपकाळ यांना विधान परिषदेमध्ये जायचंय, त्यासाठी काँग्रेस प्रयत्न करते आणि याच्यामध्ये अंबादासजी दानवे यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न होणार आहे.